शहरामध्ये आपण एवढे सगळेजण हजारोच्या संख्येने उपस्थित झालात, खरं म्हणजे आपण निर्धार आणि संकल्प केला आहे की महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना येत्या 20 तारखेला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला तुम्ही। आणि मोदीजींना पुन्हा एकदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचं ना, फिर एक बार अब की बार। आणि यावेळेस आपल्या सोबत महाराष्ट्रामध्ये शिवसेना, भाजपा, अजितदादांची राष्ट्रवादी, या ठिकाणी आरपीआय, कुणबी सेना, समाजवादी संघटना, मनसे, विश्वनाथ पाटील यांची कुणबी सेना, रिपाई, योगेंद्र कवाडे गट राष्ट्रवादी आहे, आगरी सेना, कुठली सेना बाकी आहे का, लहुजी सेना, सगळ्या सेना यांनी कपिल पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे। आणि म्हणून गेले 10 वर्ष मोदीजींनी देशात केलेलं काम जे काँग्रेसला 50-60 वर्षात जमलं नाही, ते मोदीजींनी 10 वर्षात करून दाखवलेलं आहे। आणि म्हणून 24 तास काम करणारा प्रधानमंत्री पाहिजे की थोडा उकाडा गरमी आली की विदेशात जाणारा पण पाहिजे? भिवंडीच्या ऐतिहासिक नगरीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं इथे आगमन झालेले आहे। भिवंडी शहराच्या वतीने खासदार कपिल पाटील साहेबांच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत।